जय शिवराय भावा. पायथन आणि जावामध्ये जर तुझं कन्फ्युजन होत असेल, की सर पायथन चूज करू का जावा चूज करू? तर ऐक. येणाऱ्या 10 वर्षामध्ये पायथन असेल, जावा असेल, प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज आपापल्या लेव्हलला स्ट्राँग आहे. दोन्ही स्ट्राँग आहेत बरं का. असं नाही पायथनमुळे जावाचं मार्केट कमी होणार, जावामुळे पायथन अजिबात नाही. पायथन, जावा दोन्ही त्याच्या लेव्हलला स्ट्राँग असतील. फरक जाणवतो कुठं? ज्यावेळेस जास्त ओपनिंग्स येतात, कधी पायथनमध्ये जास्त ओपनिंग येतील, कधी जावामध्ये येतील. राइट? म्हणजे सुख-दुःख जसं असते ना, तसं सेम आहे. कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज डेड होत नाहीये. ओके, काही वर्ष तरी डेड होत नाहीये. त्यामुळे येणाऱ्या 10 वर्षामध्ये जावाला जेवढी डिमांड असेल, तेवढीच पायथनला डिमांड आहे. ओके, त्यामुळे तुला करायचं काय ते तू डिसाईड कर. पायथन शिकायला सोपी आहे. जावा स्टार्टिंगला अवघड आहे, पण एकदा जमली भाई परत तू जावा सोडणार नाही. एवढी जावा भारी आहे. पायथन स्टार्टिंगला सोपी आहे, शिकू शकतोस, ॲज अ बिगिनर फ्रेंडली आहे आणि करियर पण आहे खूप चांगली. ओके, म्हणजे एआयच्या फील्डमध्ये जर तुला जायचं असेल तर भाई पायथन इज अ बेस्ट चॉईस. 10 वर्षानंतर एआयमध्ये मोस्ट आपण म्हणू शकतो इम्पॉर्टंट लँग्वेज पायथनच बनणार आहे. कारण एआयचे मॉड्यूल बनवण्यासाठी पायथनचा यूज केला जातो आणि जावाचा यूज करून तेच मॉड्यूल आपण इंटिग्रेट करतो. येते लक्षात? त्यामुळे दोन्ही प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्या लेवलला योग्य आहेत. तुला काय करायचं हे तू डिसाईड कर. तुला जावा शिकायचं आहे, पायथन शिकायचं आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळं फ्री आहे. ओके, फक्त लिंक कमेंट कर. ओके, नाही तर जय शिवराय कमेंट कर. काही तुला करायचं असेल करू शकतो, पण कमेंट कर, फॉलो करून कमेंट कर. डायरेक्ट लिंक तुझ्या डीएममध्ये येईल. फ्री मराठीमधून फुल स्टॅक जावा, फ्री मराठीमधून फुल स्टॅक पायथन चालू केलंय. जय जिजाऊ, जय शिवराय.